तर त्याच्यातला मतितार्थ जाणून घेऊन आपल्या वागण्या बोलण्यामध्ये, आपल्या आचरणामध्ये काय सुधारणा करता येतील, हे आपण त्यांच्या पायाशी बसून शिकायचं असतं. त्यांच्या पायाशी म्हणजे धनकवडीला जाऊन तिथे ठिया मारून बसणं नव्हे. आपल्याच घरात बसून आपण धनकवडीमध्ये जाऊ शकतो. महाराजांना रोज निरंतर क्षणोक्षण भेटू शकतो. अनुभूती घेतल्यानंतरच हे प्रांत आपल्या हातात येतात. पण अनुभूतीचे प्रांत हे वेगवेगळ्या स्तरावरती प्रत्येक माणसाला सहाय्यभूत ठरत असतात. फक्त तुम्ही त्यांना आपल्याकडे बोलवलं पाहिजे. त्या क्षणांना आपण आत्मसात केलं पाहिजे ना. नुसतं सकाळी एक नुसता आपल्याला दिवसभरात एक एवढं पुरत असेल. तुमच्या मनस्थितीला ते तसं पुरतं असं वाटत असेल, पण ते तसं नसतं. मुळात महाराज म्हणतात, तू मला नमस्कार का करतो? नमस्कार का करतो? नमस्कार कोणाला करतो आपण? कधी काळी भेटणाऱ्या एखाद्या मोठ्या व्यक्तीला किंवा काही असं, किंवा देवाच्या फोटोला वगैरे. तर महाराजांचं म्हणणं असं आहे की नमस्कार चमत्कारा पलीकडे, कोरड्या भावनांच्या पलीकडे जो मी आहे, मी म्हणजे ते स्वतः, त्या तत्वाला नमस्कार करा. तो मनातनं असू दे, बाह्यांगी नसू दे. तो अंतरांगातनं असू दे, बाह्यांगी कधीच नसू दे. सबाह्य अभ्यंतरी. सबाह्य अभ्यंतरी म्हणजे काय? सबाह्य अभ्यंतरी म्हणजे आत बाहेर सगळीकडे जर तुम्ही शंकर महाराजमय झालेले असाल, तर हे शक्य आहे. आणि ते व्हायचं असेल तर त्याच्यासाठीच महाराजांच्या पायाशी बसावं लागतं. 24 तास बसावं लागतं. मग तुम्ही कुठेही असा, जगाच्या पाठीवर कुठेही असा, तुम्हाला 24 तास त्यांच्या पायाशी बसल्याशिवाय महाराज तत्व काय आहे हे कधीही आकळणार नाही, कळून येणार नाही, समजून घेता येणार नाही, उमजून घेता येणार नाही. प्रयत्न तर करावा प्रत्येकाने. माझ्या एवढीशा छोट्याशा आयुष्यात काहीतरी मी तो प्रयत्न करायचा प्रयत्न करतोय, आणि त्याच्यातनं जे जे मला सार अवगत होतंय त्याला मी म्हणतो, मला उमजलेले शंकर महाराज. सोपं आहे का हो सगळं हे? सोपं नाही आणि तितकंच कठीणही नाही. करेल त्याला सोपं आहे, जो करणार नाही त्याला ते कठीण. ते काय पद्धतीने करायचं हे जेव्हा तुम्ही संपूर्णतः अंतर्मुख होऊन महाराजांच्या पायाशी बसाल, तेव्हा पिंडे पिंडे मती भिन्नता ह्या न्यायाने महाराज प्रत्येक पिंडाला म्हणजे प्रत्येक मनुष्य देहाला त्या त्या पद्धतीची साधना उपासना आपोआप पुरवतात. तुम्ही माना अगर न माना. म्हटलं तर देव आहे, म्हटलं तर नाही, म्हटलं तर परमेश्वर आहे, म्हटलं तर नाही, म्हटलं तर सगुण आहे, म्हटलं तर नाही, म्हटलं तर निर्गुण आहे, म्हटलं तर नाही. तुम्ही काय मानता आयुष्यामध्ये, ह्याला जास्त महत्व आहे. तुमची मूल्य तुम्हाला काय सांगतात, ह्याला जास्त महत्व आहे. याला एथिक्स एथिक्स आपण म्हणतो, ते एथिक तुम्हाला काय शिकवतं ह्याला जास्त महत्व आहे. असं माझं म्हणणं नाहीये की प्रत्येकाने उद्यापासून शंकर महाराज करत राहावं, असं माझं मुळीच म्हणणं नाहीये. पण मूल्य काय आहेत, शाश्वत मूल्य ज्यांना म्हणतो आपण आयुष्यामधली, ती शाश्वत मूल्य म्हणजे ह्या तऱ्हेचे जे योगी आहेत त्यांना समजून घेणं, त्यांच्या जवळ जाणं, त्यांना उमजून घ्यायचा प्रयत्न करणं. त्यांनी काय होणार आहे, आयुष्यात कल्याणच होणार. मोबाईल वरती शेकडो रील्स बघत बसण्यापेक्षा एकच रील बघावं सतत, ते आतमध्ये बघावं, आणि ते म्हणजे शंकर महाराज किंवा तुमचे जे गुरु असतील त्यांना पहा. ते गुरु तत्व आहे. मग त्यांच्याकडे तुमचं अधिष्ठान, त्या अधिष्ठानाकडे तुमचं अधिष्ठान वळलं. हो, प्रत्येकाला हे अधिष्ठान असतंच की. फक्त आपण म्हणतो ना परमेश्वराला अधिष्ठान आहे, असं नाही. तो आतमध्ये असल्यानंतर आपल्यालाही अधिष्ठान आहे, पण ते अधिष्ठान दुसऱ्यांवर सत्ता गाजवण्यासाठी नसून परमेश्वराच्या पायाशी बसण्यासाठी ते अधिष्ठान आहे, याचा जेव्हा विचार होईल ना, तेव्हा उमजतील ना महाराज. त्याच्याशिवाय नाही उमज. असो. तर ही जी सोनचाफ्याची फुलाची जी कहाणी आहे आणि ती कृष्णमूर्तींपर्यंत पोहोचली कशी, ते आपण पाहिलं. तर आता आपण एक दुसरी
अतिशय रंजक कथा बघूया. ती रंजक अशासाठी आहे की त्याचा संबंध आपल्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयाशी आहे. तो जिव्हाळ्याचा विषय आहे की नाही हे आपण कथेच्या शेवटी पाहूया. तर एकदा पहाटे धनेश्वरांच्याच घरी नगरला पहाटे महाराज खूप अस्वस्थ होते आणि ते सारखे आत बाहेर करत कोणाची तरी वाट पाहत होते. तेवढ्यात दामोदर नावाचा त्यांचा एक भक्त तिथे आला आणि तो म्हणाला, महाराज क्षमा करा, मी अवेळी आलोय. पहाटे कोणाच्या तरी घरी जायचं होतं. ज्ञानेश्वरांच्या घरी गेलेत. मी अवेळी आलोय, मला माफ करा. पण गेले 4-5 दिवस मला अतिशय अस्वस्थ वाटतंय. माझ्या जीवाला चैन नाहीये. कसं तरी वाटतंय आणि आज मला तर इतकी तुमची कालपासून मला आठवण येत होती. आज सकाळी तर म्हणजे झोपलाच नाही मी का रात्रभर. तर मला एवढी आठवण येते तुमची की मला राहावे ना की तुमच्याकडे आल्याशिवाय. म्हणून मी तिथे आलेलो आहे तुमच्या इथे. तर महाराज म्हणाले, ठीक आहे आलायस ना, आता एक काम कर, ही पिशवी घे, हे पैसे घे आणि 8 ते 10 दारूच्या बाटल्या घेऊन आता बघा सकाळ सकाळी त्या शिष्याला सांगताय दामोदरला की दारू घेऊन ये म्हणून. तर तो बडबडला स्वतःशीच, हे काय सकाळ सकाळी दारूच्या बाटल्या. पण काय गुरु आहेत ना, बोलायचं काही नाही. तो गेला त्या ठराविक ठिकाणी कुठे असेल तिथून त्यांनी त्या 8-10 बाटल्या आणल्या. बाटल्या आणल्याबरोबर महाराजांनी एक कोट घातला अंगामध्ये आणि त्या कोटाच्या खिशामध्ये त्या सगळ्या बाटल्या अशा भरल्या आणि म्हणाले, आपल्याला न्यायला बडोद्याहून गाडी येते, आपल्याला त्या गाडीत बसायचंय आणि जायचंय, 4-5 दिवसासाठी जायचंय. तर तू चल माझ्याबरोबर. तर तो म्हणाला, अहो पण घरी काय सांगू मी. त्याची तू काळजी करू नको, मी तुझ्या घरी निरोप पाठवायची व्यवस्था करतो, आपण जायचंय. आणि असं ते म्हणतायत. तो थोड्या वेळाने ती कार आली तिथे. तर महाराज त्या गाडीत बसले त्याला घेऊन दामोदरला. आणि ड्रायव्हरने विचारलं, कुठे जायचंय. तर ते म्हणाले, गाडी नेईल तिकडे. आणि गाडी निघाली. ड्रायव्हरनी काही बोलला नाही. ड्रायव्हरनी गाडी सुरू केली, गाडी निघाली. गाडी निघाली ती नाशिकच्या रस्त्याला लागली, नगरवरनं पुढे जाऊन. आणि नाशिकच्या रस्त्याला लागल्यानंतर नाशिकही ओलांडलं आणि सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी गाडी येऊन थांबली. महाराजांनी दामोदरला बाहेरच खेचून काढला आणि म्हणे, चल आता आपल्याला गड चढून देवीच्या दर्शनाला जायचंय. आणि ज्यांच्या अंगात ताकद नाही, ज्यांचे पाय वेडेवाकडे आहेत, असे महाराज भराभरा त्या गडाच्या पायऱ्या चढायला लागले. दामोदराची दमछाक झाली पण त्याला खेचाडत कसं तरी त्यांनी वरती नेलच संध्याकाळपर्यंत. आणि संध्याकाळ झाली, रात्र झाली, तेव्हा देवीच्या देवळाच्या बाहेर तिथेच आवारातच त्या देवीच्या मंदिराच्या महाराज राहिले रात्र. त्याला घेऊन राहिले. सकाळ झाली. सकाळ झाल्यावरती महाराजांनी त्याला दामोदरला आज्ञा केली की जा शिवतीर्थावर जाऊन आंघोळ करून ये. आता सप्तशृंग गडावरती काही कुंड आहेत पाण्याची, त्याच्यामधलं शिवतीर्थ हे एक कुंड आहे. तर त्यांनी सांगितलं, जा शिवतीर्थावर आंघोळ करून ये. तो गेला दामोदर. तो आंघोळ करून आला आणि महाराज त्याला म्हणाले, अंगावरचे कपडे काढ. त्याने आपलं शर्ट बिर्ट काढला. अंगावरचे कपडे काढ, आवाज चढला त्यांचा. तर तो म्हणला, हे काढलं ना, खालचे पण सगळे कपडे काढ, धोतर काढून टाक. तर तो म्हणला, महाराज मी सांगतो तसं कर. आणि त्याला आता काही पुढे बोलता येईना. तो म्हणाला, "नाही, नाही, लाजतोस काय भडव्या." महाराज म्हणाले, जन्माला जसा आलास ना उघडा नागडा, तसाच इथे उघडा नागडा हो म्हणून. तर त्याची काही हिंमत होईना पण महाराजांपुढे काही बोलता येईना. पण तो झाला एकदा दिगंबर झाला त्यांच्या समोर. म्हणाले, असाच गाभाऱ्यात जा आणि देवीला मिठी मार. आणि कोणीही काहीही तुला सांगितलं, कितीही तिथून परावृत्त करायचा प्रयत्न केला तरी ती मिठी गच्च कर, सोडू नको देवीच्या मूर्तीची मिठी. त्याप्रमाणे तो गेला. ते जाऊन त्यांनी त्या देवीला मिठी मारली, सप्तशृंग मातेला. तर पुजारी खवळले की हे काय, हे असलं कधी कोणी केलेलंच नाही. आणि
गाभाऱ्यात हा नग्न मनुष्य येऊन त्या देवीला मिठी मारतो म्हणजे काय? त्यांनी त्याला परावृत्त करायचा प्रयत्न केल्यावर महाराज कडाडले. खबरदार म्हणे, जर त्याला बोललात तर किंवा त्याला तिथून बाजूला केलं तर मी एकेकाचा तुमच्या सगळ्यांचा बळी देईन देवी पुढे. आणि त्यांचा तो रुद्रावतार बघूनच ते पुजारी घाबरले आणि स्तब्ध उभे राहिले. मग महाराजांनी काय विलक्षण कृती केली. महाराज देवी समोर गेले आणि त्यांनी पोटाच्या खिशातनं एक एक दारूची बाटली काढली आणि एक बाटली त्यांनी हवेत भिरकावली, देवीच्या मूर्तीच्या समांतर अशी हवेमध्ये. ती बाटली वरच्यावर गरगर फिरली आणि त्याच्यातली दारू संपली. दुसरी बाटली, अशा 10 बाटल्या महाराजांनी हवेत उडवल्या आणि त्यातली दारू तिथे आपोआप संपली. बाटल्या रिकाम्या होऊन खाली पडल्या. पुजारी मंडळी अवाक होऊन हे दृश्य बघतायत. दामोदरांनी जी मिठी मारली ती त्याचं कुठेही लक्ष नाही, तर तो फक्त देवीशी एकरूप झालाय, देवीला मिठी मार. आणि ते झालं जेव्हा दारूच्या त्या बाटल्या सगळ्या खाली पडल्या, तेव्हा महाराज म्हणाले, दाम्या आता मिठी सोड आणि इथे ये. त्या गाभाऱ्यातच जरा मागे आला दामोदर. आणि मग महाराजांनी सांगितलं पुजाऱ्यांना, आम्हाला 3 धोत्र द्या. पुजाऱ्यांनी त्यांना ती धोत्र दिली, 3 नवीन धोत्र. आणि ते म्हणाले दामोदरला, चल आता आपण शिवतीर्थावर जाऊन आंघोळ करायचे. ते तिकडे गेले. दामोदरला त्यांनी आंघोळ घातली महाराजांनी. त्याच्या कमरेचं जे नेसवलेलं धोतर होतं तिथे गाभाऱ्याच्या मध्ये मागवलेलं, त्यातल्या 3 धोतरांपैकी एक होतं. ते सोडून तिथे टाकून द्यायला लावलं. नवीन धोतर नेसायला लावलं आंघोळ झाल्यावर. स्वतः महाराज नवीन धोतर नेसले, महाराजांनी आंघोळ केली आणि ते तडक तसेच गाभाऱ्यात गेले. मग महाराजांनी देवीची पंचामृती पूजा केली आणि दामोदरकडनं करवून घेतली. दामोदरच्या इथलं काहीही चालू नव्हतं, ते सगळं बंद झालं होतं, की हे सगळं प्रसंगामुळे. हे काय चाललंय ह्याचा उहापोह करण्याची त्याच्यामध्ये ताकद उरली नव्हती. इथे तो सगळा ब्लँक झाला होता, रिकामा पूर्ण. तेव्हा महाराजांनी त्याला सांगितलं की आज तुझा अपमृत्यू होता, तो भगवतीने वाचवलाय तुझा जीव. कारण ती आई आहे. तू बालभावामध्ये जसा जन्माला आलास, तसा कमरेला करगोटाही न ठेवता तिला जाऊन मिठी मारलीस त्या आईला. त्या आईने तुझा जीव वाचवलेला आहे, भगवतीने तुझा जीव वाचवलेला आहे. आणि केवळ केवळ तेवढ्याच एका कारणासाठी मी तुला इथे घेऊन आलो. आणि त्यामुळे तर दारूचं काय झालं हे कोणी त्याला विचारलं नाही. कारण ती लीला होती ना महाराजांची. त्याच्यामधनं त्यांनी काय साधलं, तर त्याचा छडा असा लावता येतो की काळ नावाच्या ज्या काही अदृश्य शक्ती आहेत. काळ म्हणजे आपण म्हणतो यमराज किंवा त्याचे यमराजांचे कोण दूत असतात वगैरे, किंवा ते अघोरी आपण म्हणतो ना, पिशाच्य योनी, वेताळ, अमक तमक भूतांचे नायक आहेत. तर ते वगैरे वगैरे म्हणजे त्यावेळेला त्याचा मृत्यूयोग साधण्यासाठी ह्या ज्या काही सगळ्या आसुरी शक्ती तिथे उपस्थित झाल्या असल्या, तर त्यांना ती दारू देऊन महाराजांनी संतुष्ट केलेलं असावं आणि हाकलून दिलेलं असावं की भगवतीने त्याचा जीव वाचवलाय, तो अपमृत्यू होता. बघा, ज्याचा जीव वाचवण्यासाठी जो त्याला घेऊन जातो कुणाकडे, ती शिवपत्नीच आहे ना. म्हणजे स्वतः शिव स्वतःच्या पत्नीकडे त्या दामोदरला घेऊन जातो आणि शिवशक्तीचं एकत्रीकरण त्याचा अपमृत्यू वाचव. त्या दामोदरचं भाग्य किती थोर असेल हो, याच्यामधनं विचार करता आपल्याला लक्षात येतं. किती जन्मांची पुण्याई असेल त्या दामोदरची. म्हणजे मृत्यू येऊ घातलंय हे त्याला स्वतःच्या घरी अस्वस्थ अस्वस्थ वाटण्यामुळे त्याला ते कळत होतं, पण त्याला मृत्यू येतोय हे कळत नव्हतं, पण अस्वस्थ वाटत होतं. तीच अस्वस्थता महाराजांची होती की हा कधी येतोय. आणि तो स्वतःच्या पावलांनी महाराजांकडे आला. आता जे कृष्णमूर्तीकडे महाराज गेले होते कृष्णमूर्तींना भेटायला, इथे दामोदरच्या घरी महाराज गेले नाही. असं का? हाही प्रश्न पडतोच. पण शेवटी कसं असतं, ज्याच्या भाग्यामध्ये योग असतो ते भाग्य त्याला त्या वाटेवर घेऊन जात. आणि ती वाट होती महाराजांची, महाराजांच्या पायाशी जाणारी. महाराजांनी आपल्याच पायानी त्याला तिकडे नेला, सप्तशृंग गडावरती.
पण आता त्यातली गंमत अशी आहे की हे एवढं सगळं होऊन जेव्हा ही मंडळी खाली आली गडाच्या इथे, तेव्हा बडोद्याहून आलेली गाडी कुठे गेली होती ती काही त्यांना सापडली नाही, दामोदरला नाही सापडली. ते वेगळ्याच कुठल्या तरी मार्गे पुन्हा नगरला. तर आता दामोदरचा जीव वाचवला, पण त्याच्या पुढचं एक गंमत अशी सांगायची आहे. गंमत म्हणजे ती गूढ आहे. आपण त्या सगळ्याला, ह्या सगळ्यांकडे आपण टेक इट इझी अशा प्रकारे जर बघितलं, एक आनंदाच्या सुरू, टेक इट इझी म्हणजे सहज अगदी असंच घ्या असं नाहीये, लाईटली टेक इट लाईटली नाही, सिरियसली बघा, पण आनंदाने बघा या प्रत्येक गोष्टीकडे, गंभीर हा. होऊन बघा. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये महाराजांनी काय किमया केलेली आहे, कोणत्या रचना मांडलेल्या आहेत, काय गृहीतकं त्यांनी तिथे सोडवलेली आहे, आणि कोणाला कशातनं कुठल्या आपत्तीतनं बाहेर काढलेलं आहे, कशासाठी. ह्याचा कार्यकारण भाव तुम्हाला या कथांमधनं दिसून येतो. आणि आणखीन एक सांगायचं झालं तर सप्तशृंग आई साहेब यांची महती काय आहे. तर सप्तशृंग आई साहेबांची महती काय आहे की अवधूत मार्गाची ती कुलस्वामी. म्हणजे काय आहे, अवधूत होणं, अवधूतावस्था ही साधकाला पराकोटीच्या साधनेतून प्राप्त होते. मग अवधूत अवस्था म्हणजे जवळपास महाराजांच्या जवळपास पोहोचण्या एवढी अवस्था जी ज्ञानेश्वरांची झाली होती. तर त्या अवधूत अवस्थेला सांभाळणारी, अवधूत अवस्था ज्यांची आलेली आहे त्यांची ती कुलस्वामिनी आहे. मग त्याच्यामध्ये गूढार्थ असा आहे की जो साधक आहे, ज्याचे आत्ताच कुठे 5-10 पावलं या साधना मार्गावरती पडलेत, अध्यात्माच्या वाटेवरती पडले, त्या प्रत्येकाची कुलस्वामिनी ही सप्तशृंगी माता आहे. ती कशी, तर तो ज्या वाटेवरनं चाललाय त्या वाटेवरची ती त्याची कुलस्वामिनी. उद्या ह्याच्यावरनं वाद घालू नका की आमची कुलस्वामिनी तुळजाभवानी, आमची अंबाबाई आहे, आमचं अमुक आहे तमुक आहे, किंवा रेणुका माता आहे. तर तसं नाही मला म्हणत, ती तुमच्या घराण्याची कुळदेवता आहे. तुम्ही ज्या घराण्यात जन्माला आलात ती कुळदेवता आहे. पण जर का तुम्ही साधक असाल, साधना करत असाल, अध्यात्म मार्गावरती तुम्हाला 4 पावलं टाकता येत असतील, तुम्ही गेला असाल त्या मार्गावरती, मी कोण आहे हा जर तुम्हाला म्हणजे स्वतःबद्दल प्रश्न पडला असेल, आणि माझा जन्म ह्या कशासाठी झालाय या पृथ्वीवरती, हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर तुम्ही साधना मार्गाकडे वळता. किंवा तुम्ही पूर्णतः निरीश्वरवादी असाल आणि नास्तिक असाल तरी सुद्धा तुमची पावलं कधी ना कधीतरी या मार्गावर पडतातच पडतात. त्या प्रत्येकाला साह्यभूत असणारी अध्यात्म मार्गावरची त्याची कुळस्वामिनी म्हणजे सप्तशृंगी माता आहे. तिची स्थापना शिवशंकरांनी ओंकार स्वरूपात केलेली आहे. तुम्ही मातेची मूर्ती नीट पहा, सजवलेली नाही. जेव्हा तिचा अभिषेक सकाळी होत असतो त्यावेळेला तुम्ही नीट निरखून पहा, ते ओंकार स्वरूप आहे. निराकार ओंकार साकार झाला असं आपण जे म्हणतो, गणेश तत्व जे आहे ते कसंही आपण रेखाटलं तरी ते ओंकार स्वरूप दिसतं. मग गणेशाची अनंत रूप आपण रेखाटलीत माणसाने, अनेक आकार उकारातनं तो मकारातनं तो गणेश आपण साकार केलेला आहे. त्याच्यासाठी काय फक्त अगदी घडीव सुबक मूर्ती नाही, कशातही आकार, जास्वंदीच्या फुलाचा आकार सुद्धा गणेशासारखा आहे. कितीतरी प्रकारे आपण त्याची चित्र काढतो. चित्रकारांना अजूनही गणेशाचा देह काढण्यासाठी त्यांना कितीतरी आव्हानं वाटतात. ते अनेक अनेक गोष्टींमधनं तो आकार शोधत असतात. मग तो जर ओंकार आहे, देवा तुची गणेशी सकलमती प्रकाश, मग ते हे म्हटलं की ज्ञानेश्वरांनी की ओम नमो जे आद्या, पहिला ओमच आहे. मग तो ओंकारातला जो आकार आहे, तो ओंकार हा सप्तशृंगी मातेला ओंकार स्वरूपात त्यांनी तिथे स्थापन काळ केलं शिवानी. तर त्याबरोबर तिला तेही पार्वतीला त्यांनी अधिष्ठान दिलेलं आहे तिथे, की तिथे तुझ्या पायाशी जो जो येईल त्याला साधकावस्था प्राप्त करून देण्याचं काम तुझ्याकडे मी दिलेलं आहे. तो भक्त असू शकतो, शुद्ध भक्ती त्याच्या अंतरंगात असू शकते, पण भक्त हा सुद्धा शुद्ध भक्तीने युक्त असेल तर तो साधकच असतो. मग त्या प्रत्येक साधकाचा प्रतिपाळ करायचा, त्याला त्याच्या मार्गावरती
नेण्यासाठी भरपूर सहाय्य करायचं हेच काम सप्तशृंगी मातेकडे त्यांनी दिलेलं असल्या कारणाने अवधूत अवस्थेला पोहोचलेल्या योग्यांची ही कुलस्वामी आपल्या तुम्ही आम्ही जे सगळे साधक एकमेकांशी संवाद आता हा साधतोय, मी तुमच्याशी संवाद साधतोय, तर आपण सगळे साधक हे सप्तशृंगी मातेचे एक प्रकारे गणच आहोत. गण म्हणजे कसं, तर ती आपण तिला हसतोय, आपण तिला पुजतोय. कुठे? अंतरंगात. कशा स्वरूपात? ओंकार स्वरूपात. ओंकार काय आहे? निराकार आहे. निराकार म्हणजे काय आहे? निर्गुण आहे. निर्गुण म्हणजे काय? शिव आहे. व शिव निर्गुणातनं सगुणात आणि शिवशक्तीचं अभेद्य मिलन म्हणजेच शिवशक्तीचा जो योग आहे तो सप्तशृंगी मातेच्या रूपाने विद्यमान. नवरात्रामध्ये अतिशय लोकप्रिय आरती आहे, अश्विन शुद्ध पक्षी आंबा वैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पाचोनी घटस्थापना ती करुणी. घरोघरी म्हटली जाते, ज्यांच्याकडे नवरात्र बसतं त्यांच्याकडे. नवरात्र बसतं हा शब्दप्रयोग खरा चुकीचा आहे, नवरात्र स्थापन होतं असा शब्दप्रयोग पाहिजे. ठीक आहे. पण ही जी आरती आहे ती कोणी रचलेली आहे? समर्थ रामदास स्वामी. यवनी राज्यामध्ये जेव्हा सगळी आपली देवस्थानं असुरक्षित झाली होती, त्यावेळेला सुद्धा सप्तशृंगी मातेच्या इथे काहीही नव्हतं. एक योगी तिथे फक्त साधू तिथे बैरागी त्या देवीची आराधना करत असे, तिथे काहीही नव्हतं. आत्ताचं जे स्वरूप आहे त्यातलं काहीच नव्हतं. कुतूहलाने जेव्हा रामदास स्वामी तिथे वरती चढून गेले तो डोंगर आणि त्यांनी ते भव्य रूप पाहिलं देवीचं, तेव्हा देवीकडे बघता बघता त्यांच्या तोंडून जे स्फुरलं तीच ही अश्विन शुद्ध पक्षी अंबा वैसली सिंहासनी हो ही आरती.